अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काल वरुण राजाने हजेरी लावली आणि आज सकाळपासूनच आभाळ काळ्या कुट्ट ढगाने ओसंडून वाहू लागलं होतं। मातीचा तो सुगंधी दरवळ आणि हवेतील गारवा मनाला एक वेगळाच उत्साह देत होता। अशा या सुंदर प्रसन्न वातावरणात आज रानात हळद लागवडीचा शुभमुहूर्त ठरला। सकाळपासूनच रानामध्ये लगबग सुरू झाली होती। गावातील पुरुष आणि महिला मजूर मोठ्या उत्साहाने कामावर हजर झाले। सगळीकडे हास्याचे कारंजे आणि गप्पांची मैफल रंगत होती। हळद लागवडीची ही मुख्य प्रक्रिया आता सुरू झाली। एका बाजूला हळदीचे ताजे टपोरे कोंब मामा काळजीपूर्वक कापत होते आणि त्यांना या कामात मीही मदत करत होतो। कापलेल्या आणि निवडलेल्या बेण्याला भविष्यात कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव किंवा कोणत्याही प्रकारची रोगबाधा होऊ नये यासाठी गणू आणि राजू हे दोघेही चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करत होते। बीज प्रक्रिया झालेले हे हळदीचे कोंब वेगवेगळ्या टोपल्यामध्ये भरून ते लागवड करत असलेल्या मजुरांना देण्यात येत होते। जमिनीवर हळद लागवडीची ही प्रक्रिया सुरू होती आणि आभाळात आणि वाऱ्याचा जल्लोष सुरू होता। सकाळचं सत्र संपत आलं आणि कामाच्या धावपळीत शरीराला थोडी विश्रांती हवी होतीच। तेवढ्यात एक सुखद साद आली, चला चहा घ्यायला या। मायने चुलीवर सुगंधी कडक चहा बनवला होता। त्या मातीच्या कट्ट्यावर बसून वाफाळलेला काळा चहा पिताना मजुरांच्या चेहऱ्यावरचा थकवा पार पडून गेला आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे हात मातीमध्ये खेळू लागले। वातावरणातला तो आनंद पाहून मलाही राहवलं नाही। मग मीही पुढे झालो आणि काही वेळ मजुरांच्या खांद्याला खांदा लावून मनोभावे हळद लावली। मातीशी नातं जोडण्याचा तो अनुभव मनाला तृप्त करून गेला। दुपार झाली तशी आभाळाची सावली अधिकच गडद झाली। मजुरांनी आज काम पूर्ण करण्याचा चंगच बांधला होता, म्हणून त्यांनी दुबार मजुरी म्हणजेच ओव्हरटाईम करण्याचा निर्णय घेतला होता। मजुरांचा हा उत्साह पाहून त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणात गरमागरम आणि चमचमीत खिचडीचा बेत ठरला होता। रेखा मामी आणि माय या दोघींनी मिळून चुलीवर मोठ्या पातेल्यात छान मऊ सुवासिक खिचडी बेतली होती। काही वेळ झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेऊन पोटभर खिचडीचा आस्वाद घेतल्यानंतर ऊर्जेने भरलेल्या शरीराने आणि समाधानी मनाने सर्वांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली। काळी आई आणि कष्टकऱ्यांच्या घामाच्या या सुंदर मिलाफातून उद्या सोन्यासारखी हळद नक्कीच डोलणार या विश्वासाने आजचा दिवस रानात आनंदाने न्हाऊन निघाला।